शेटकेवाडीच्या वतीनं मात्र विशाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली, कारण सातत्याने आपण पाहायला गेला तर शेटकेवाडीसाठी मोठं योगदान राहिले गेलं आहे रायझिंग स्टार्सचा हा खेळाडू. आणि विशाल म्हटल्यानंतर सगळ्यांचा लाडका आवडता व्यक्तिमत्व, सातत्याने सगळ्यांवरती प्रेम करणारा आदरपूर्वक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून राहिले गेलेला आणि गावात अगदी माणुसकी जपणारा मात्र हे नाव सातत्याने राहिले गेले. रायझिंग स्टार ग्रुप आणि रायझिंग स्टार ग्रुप शेटकेवाडी म्हटल्यानंतर विशाल यांचं आवर्जून सातत्याने मात्र सगळ्यांच्या डोळ्यामध्ये इथे मात्र पाणवले जातात. विशालची ज्या ज्या वेळी आम्हाला आठवण येतो विशालला भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यांच्याकडूनही आलेल्या सर्वच ग्रामस्थांचे आयोजकांकडून आभार. शेटकेवाडीच्या वतीनं रायझिंग स्टार ग्रुप शेटकेवाडीच्या वतीनं मनापासून आभार आणि त्यांचे पूर्ण मित्र परिवार यांच्या वतीनंही आभार. धन्यवाद. नवीन सामना बुरगेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये या पूर्ण टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय अनिकेतला पाहतोय आणि त्याचबरोबर गणेश ही जोडी मैदानामध्ये. सलामीशी चांगला बॉल इथे मात्र विजय यांचा मात्र पाहायला मिळाला. खूप भन्नाट वाईड यॉर्कर हाताला गेलाय, कौतुक आहे. पावसाचं आगमन मैदानामध्ये होईल याची आपण चर्चा करत होतो आणि पावसाचं आगमन इथे होताना पाहायला मिळते आपल्याला. खूप छान आहे. इथे गॅप शोधून काढली परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतील का नाही आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवा देत बॉल निघून गेले सीमारेषा पार. आल्या धावा 4 इथे चौकार. अमर मराठे यांना विनंती करेन की या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. मी विनंती करेन आनंद दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र द्यायचा आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 7 आणि दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. करण गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आलाय. पहिला बॉल आपण पाहिला गेला तर थोडासा बाहेर जाणारा बॉल येते. त्याच्यानंतर आणखी एक चांगला बॉल हाताला जरूर होता तिथे परंतु वनडीच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल तिथे. या एका धावेनं धावपलक मात्र दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ होत असताना मात्र 8 धावांवरती मात्र पोहोचताना पाहायला मिळतो इथे. खूप छान पद्धतीनं आज दिवसभरामध्ये आपण पाहायला गेलं तर वाकुर्डे या बुद्रुक या गावानं मात्र आपल्या नावाची ओळख करून देणारी ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. छान पद्धतीनं नो बॉलचा इशारा इथे मात्र आलाय. 8 फॅक्टर आणि आपण पाहायला गेला तर फीटचा बॉल. आज दिवसभरामध्ये नो बॉल कमी पाहायला मिळाले. रबर बॉलमध्ये बरेचसे नो बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत. परंतु प्रत्येक गोलंदाजाने आज आपल्या नावाचा परिचय जरूर मात्र इथे दिला गेलाय. हो फुटबॉल स्टाईलनं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. पाण्याचा डबका जरूर तिथे होता आणि चांगली इथे निर्णय
आपण पाहायला गेलं परंतु बाउंड्री अडवू शकले नाही आहेत. बाउंड्री सीमारेषा पार गेले 4 धावांसाठी. या 4 धावाने ॲड मात्र इथे मात्र केल्या जातील. धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 14 धावा. 14 स्कोरबोर्ड. पावसाळी रबर बॉल क्रिकेट तुम्ही ज्या वेळी खेळत असताना त्यावेळी मात्र तुम्ही स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वपूर्ण असतं. कारण बऱ्याच वेळा मात्र इथे मैदानामध्ये खड्डे असतात आणि त्या खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं असतं ते कळून येत नाही आहे. म्हणून तर या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचे असतं. वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र अतिरिक्त थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळालं आणि या 2 वाईड बॉल या षटकामध्ये आपल्याला मात्र येताना पाहायला मिळतात. इथे नो बॉल. सर काय निर्णय? ओके. वाईट बॉल नंतर मात्र हा चांगला बॉल हाताळलाय. पायनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. येते आता या एका धावेनं धावपलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 6 धावा. 16 स्कोरबोर्ड. फाईनमध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहायला गेलं डीपमध्ये मात्र बॉलपर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड रिझर्वमध्ये अगदी चप्पल त्यांनी जरूर आले होते तिथे परंतु हाईट फॅक्टर आणि रबर बॉलचा अंदाज चुकला जातो तुम्ही पाहायला गेला तर. आणि त्याचप्रमाणे हा अंदाज चुकला गेला. अतिरिक्त हाईट आणि यष्टिरक्षकांच्या डोक्यावरून गेल्यानंतर ही एक अतिरिक्त धावी मात्र मिळाली. म्हणजे एकूण या बॉलवरती धावा आल्या त्या 3 आणि या धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. चला नेक्स्ट मॅच आपण कटिंगवाडी आणि गुडे या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी या. कटिंगवाडी आणि गुडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. हा बॉल लांब खिसून काढला जरूर तिथे आणि चांगल्या पद्धतीने मात्र जेल पकडला गेला आणि फलंदाज बाद. गणेश इथे मात्र फलंदाज बाद होतील. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम बोरगेवाडी या टीमला 20 या धावसंख्येवरती आपण पाहायला गेला तर मिळेल. मैदानामध्ये कृपया बॉल टाकू नका खेळताना प्लीज. एखादी क्रुशियल मॅच असेल आणि झेल वगैरे सुटला तर 10,000 रुपये तुमच्याकडनं घेतले जातील. पहिल्या नंबरचे बक्षीस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल इनवताना मात्र पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. आपण पाहायला गेला तर फक्त धावा खर्च केल्या 2 षटकानंतर 20 धावा 10च्या सरासरीने आपण पाहायला गेला तर नवीन गोलंदाज सूरज येताना मात्र पाहायला मिळतात. अंतिम षटक आणि या अंतिम षटकासाठी आपण पाहायला गेलं तर सूरज यांना बोलवल्या जरूर तिथे रनआउटची संधी आहे. बॉल तर फेकून काढलाय. यष्टिरक्षक चतुर आहे तिथे आणि फलंदाज बाद. ही चतुराई मागच्या बॉलवरती ही मात्र चांगला थ्रो झाला होता परंतु थोडासा फ्लाय झाला परंतु आता अंदाज घेतला आणि त्या चांगल्या पद्धतीने मात्र थ्रो केला. तेवढ्या चांगल्या पद्धतीने यष्टिरक्षकांनी आपलं कामही केलं आणि फलंदाजी बाद झालेत. आता इथून धक्का मात्र बसतोय दुसरं 20 या धावसंख्येवरती. तुम्ही असं लिहू शकत नाही. विशू आपल्याला पाहायला मिळतात इथे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आतमध्ये जात असताना अंतिम षटक इथे मात्र सूरज यांच्या स्वरूपामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतात.
बॉल वाईट अतिरिक्त इथे धाव माता येताना पाहायला मिळेल. कटिंगवाडी आणि गुडे शेवटचा कॉल आहे आपल्याला. चला लगेच टॉससाठी या षटकातील अंतिम बॉल पडल्यानंतर आपण दोन्ही कॅप्टन उपस्थित असणं अनिवार्य असणार आहे. कटिंगवाडी आणि गुडे टीम. सोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. बऱ्याच वेळा या बॉलचा वापर आता रबर बॉलमध्येही केला जातो. रबर बॉलमध्ये कंट्रोल मिळवणं थोडंसं अवघड असतं आणि तेही काम कठीण काम सोपं करताना इथे मात्र पाहायला मिळतात सूरज हे गोलंदाज. कारण या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न फलंदाज सातत्याने करत असतात. पण ते नॉस्ट्राईक इनला उभे असणारे अनिलला पाहतोय आणि त्यांना जास्तीत जास्त बॉल खेळायला गरजेचं होतं इथे. पण ते नॉस्ट्राईक एंडला राहिले गेलेले आहेत कारण प्रत्येक बॉल चांगला इथे मात्र हाताळला गेलाय. कारण हा दुसरा डॉट बॉल आलाय शेवटच्या षटकातील. विशाल यांना काहीतरी विशाल कामगिरी करावी लागेल. काही षटकातील आतापर्यंत बॉल झालेले आहेत ते 3. आता मोठा फटका जरूर खेळलाय तिथे. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु नाही आहे त्यांना संधी होती ती फलंदाज अनिल यांच्या विशाल यांच्याकडे. आणि विशाल कामगिरी करतील का याची चर्चा आपण केली होती आणि ती केलेली आहे. विशाल या फलंदाजाने 6 धावांमध्ये हा फटका रूपांतरित केलाय आणि या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. त्यानंतर मात्र एक फसवा बॉल आणखी एकदा पाहायला मिळालं. कोणत्या बॅट आणि बॉलचा संपर्क नाही पण बाईच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव इथे मात्र घेतली जाईल. शेवटचा बॉल 1 to go या इनिंग मधील आणि या षटकातील आपल्याला पाहायला मिळते. तर सूरज यांच्या 29 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्या. 29 धावांनी धावफलक मात्र स्थिरावेल का? होय. शेवटचा बॉल होता आणि त्याच्यानंतर पाहायला गेला तर शेवटच्या बॉलवरती ही कोणती धाव आलेली नाही आहे. आता धाव फलकावरती एकूण धावा लागल्या जात आहेत त्या 29 धावा. आता 10च्या सरासरीनं 30 धावा बनवाव्या लागतील. आता मात्र फलंदाजीसाठी जाणारी टीम इलापूर या टीमला. चला लगेच मैदानामध्ये जायचं आहे. कटिंगवाडी आणि गुडे टीम. कॅप्टन आलात का? सर टॉस इथे घेतली जाईल. रोहित जाधव साहेब यांच्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. RD रोहित जाधव यांच्या शुभास्ते टॉस इथे मात्र घेतला जातोय. दोन्ही टीम इथे मात्र पाहायला मिळत आहेत. बोरगेवाडी आणि इलापूर यांच्यामध्ये मॅच संपल्यानंतर कटिंगवाडी आणि गुडे यांच्यामध्ये सामना होणार आहे. टॉस इथे मात्र जिंकलाय गुडे. निर्णय कळवायचा आहे गुडे.
मॅच ऑन 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. एकोणतीस धावा झाल्या, 30 धावांची गरज. पहिलाच बॉल आलाय डॉट इथे. अप्रतिम. इथे मात्र पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर तेवढीच चांगली फाईट इथे मात्र करताना पाहायला मिळते. दोन्ही ताकदवान टीम्स आहेत आणि त्याचबरोबर स्टारकास्ट आहेत या दोन्ही टीममध्ये. त्या पद्धतीने रबर बॉल क्रिकेट सीझनला, पावसाळी सीझनला, हंगामाला सुरुवात झाली आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूनं प्रत्येकाचं योगदान देत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आणखी एक चांगला बॉल झालाय इथे पाहायला गेला तर. चांगल्या पद्धतीने मात्र मॅचला बनवत असताना इथे मात्र पाहायला मिळतात गोलंदाज. पहिल्या धनंजयला पाहतो इथे पहिला षटक घातलत असताना आणि ज्या पद्धतीनं स्ट्राईक एंडला संकेतला पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. बऱ्याच वेळा अडचणी निर्माण झाल्यात. हो, स्टंपच्या मधोमध अडकले जरूर तिथे होते. हट फॅक्टर मात्र पाहायला मिळतोय इथे. आणखी एक डॉट बॉलचा समीकरण. चांगली गोलंदाजी साकारली जातोय. 18 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या 30 धावा आणि 18 बॉलमध्ये या शॉर्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचं परिपूर्ण कौशल्य इथे मात्र प्रदान करायचं असतं. कौशल्य परिपूर्ण तुम्हाला दाखवायचं असतं आणि या चांगल्या पद्धतीने तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं. 100% कमिटमेंट इथे तुम्हाला द्यायची असते स्वतःला आणि स्वतःला सिद्ध करायचं असतं या शॉर्ट क्रिकेटमध्ये. म्हणून तर आलेल्या प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकार ठोकण्यासाठी मात्र इथून या शॉर्ट क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू स्टार होताना मात्र पाहायला मिळालेत. आता इथून डॉट बॉलचे समीकरण जर का वाढले, पर्सेंटेज वाढले तर मात्र इथून तुम्हाला थोडंसं कठीण काम होताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा निर्णय आता इथून अतिरिक्त धावच्या स्वरूपामध्ये धाव मात्र घेतली जाईल धावफलकावरती. परंतु इथून बॅट आणि बॉलचा आत्तापर्यंत संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी झाली. व्हाईट बॉल आला एक जरूर तिथे. फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाटा बदलला तिथे. स्क्वेअर मधून बॉल डीपमध्ये येत असताना पाहायला मिळतात इथे एक धाव जरूर इथे मात्र घेतली जातोय. बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या पावसाळी क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्त धावा होत नाहीत. 180 डिग्री मैदान आहे. त्या परिपूर्ण मैदानाचा अभ्यास तुम्हाला करावाचा आहे, कारण समोरच्या दिशेने तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल तरच तुम्हाला इथे धावा मिळताना पाहायला मिळतील. आणि इथे 2 धावा येताना पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती लागल्या जातात. हा बॉल चांगला गुडनेटवरचा बॉल होता. थोडासा इथे मात्र मागे ठेवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर त्या बॉलला खेचून काढण्याचा परिपूर्ण प्रयत्न थोडासा दूर राहिला आणि फलंदाजांचा इथून पद्धत आली ते पाहायला मिळालं नाही. एकच धाव आले तिथे आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. ते 4 धावा. 4 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळतो. स्ट्राईक कन्वर्ट झाली. आता ऑन स्ट्राईक फलंदाज सूरजला पाहतो इथे. परत एकदा चांगला बॉल फाईनमध्ये खेचून काढलाय जरूर तिथे. रेडिक्युलर झोनमध्ये बॉल स्थिरावतोय तिथे आणि तोपर्यंत मात्र पाहायला गेला तर एक धाव येताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5. चांगलं क्रिकेट आपण आज दिवसभर कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 हा चांगलं नियोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. रेवंची नायकवडी यांचं हे नाव आपण सातत्याने या टेनिस क्रिकेट आणि वाकुर्टे गावाचं नाव येतं त्यावेळी मात्र आपण घेताना पाहायला मिळते. सचिन मस्के सर आमचे असतील, त्यांचं कौतुक करावं लागेल. क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे संदीप सँडी असतील. बरीचशी नावं मात्र जोडली जातील. वाकुर्डे गावासाठी क्रिकेट खेळणारे वाकेश्वराचं अगदी वेशीवरती असणारं सुसज्ज असं गावाची शान आणि गावाचं रक्षण करणारं वाकेश्वराचं मंदिरही आपल्याला पाहायला मिळते. या वाकेश्वराचा आशीर्वाद घेतल्यानंतर अगदी सगळेच गावातले ग्रामस्थांना सुखी ठेवणारा हे मात्र जागृत असं आमचं देवस्थान आणि त्याच देवाच्या नावानं मात्र हा संघ सातत्याने नवमध्ये खेळताना पाहायला मिळतं आपल्याला. आणि वाकुर्डे हे बुद्रुक हा गाव अगदी तेवढ्या चांगल्या अगदी डोंगर भागामध्ये वसलेलं निसर्गरम्य असं वातावरण याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर मात्र नवी मुंबईमध्ये स्थिरावलेले नोकरीसाठी कामधंद्यासाठी आलेले सगळे तरुण परत एकदा क्रिकेटबरोबर जोडले गेलेत आणि या बराचसा क्रिकेट इथे मात्र खेळला जातोय. संधी होती, बॅटला ब्रश झाला होता जरूर तिथे स्किट झाला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता. आवाज जरूर इथे आला होता परंतु एक टप्पा बॉल खाली पडला गेला होता. त्याच्यानंतर कोणतीही धाव आली नाही आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले गेले होते. धनंजय यांच्याकडून दुसऱ्या षटकासाठी आले ते अनिल. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. सोवर डिलिव्हरी आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलता आला नाही आणि बरेच वेळा मात्र इथून गोलंदाजांकडून असे बॉल वापरले जातात.
रबर बॉलमध्येही ते मात्र प्रयत्न केला जातोय गोलंदाजांकडून. काल असं होतं की ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेलं तर गोलंदाज हे कर्दनकाळ ठरायचे, फलंदाजांचा बोलबाला राहायचा या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉलवरती. परंतु सध्याच्या घडीला अनेक व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी आपल्या नावाची मात्र चर्चा करताना मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी मागील हंगामामध्ये पाहायला गेलं तर गोलंदाज आणि फलंदाज चांगला इथे मात्र फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न, हेच तर तुम्हाला करायचं आहे. पद्धतीने त्या पायांचा पुरेपूर्ण वापर आणि हँड कोऑर्डिनेशन चांगला होता. बॉलला फेकून दिले, सीमारेषा पार आला हा शानदार रुबाबदार फलंदाज. सूरजच्या बॅटमधून षटकार. बराच वेळा शांत होते आणि त्याच्यानंतर मात्र हा मोठा फटका. येणं गरजेचं होत्या, धावा येणं थांबल्या होत्या, त्या धावा आल्यात. आता तिथून आक्रमण होईल का नाही आहे. अगोदरच मी म्हटलं या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला तपासावी लागेल. 180 डिग्री मैदान आहे. फलंदाज त्या पद्धतीने मात्र फलंदाजी करतील का, कारण तुम्हाला समोरची बाजू पूर्ण खुली आहे. मग स्क्वेअर लेग पासून तुम्ही अगदी पॉईंट आणि स्क्वेअर लेगचा मात्र इथे रेषा पकडा आणि त्या दिशेनं मात्र तुम्ही खेळा. जरूर तुम्हाला मात्र मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये यश येईल. धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत 14 धावा. 14 आणि स्कोरबोर्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिल गोलंदाजी मार्कवरती असताना चांगली गोलंदाजी. त्याच्यानंतर मात्र आपण सूरज यांना पाहायला मिळालं. एक मोठा फटका जरूर त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. मग तुम्हाला मोठी धावसंख्या जमवावी लागेल, कारण त्यांच्याकडे ही तेवढी चांगली फलंदाजी करणारी टीम आहे आणि चांगली फलंदाजी असणारे खेळाडूही आहेत. आणखी एक पाहायला गेलं तर बॉल हाताळला गेला. ही धाव होती की नव्हती याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल, परंतु निराशजनक कामगिरी इथून होताना पाहायला मिळते सूरज यांची, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील संकेत. आणि आता इथून आणखी एक चांगला बॉल हाताळला गेले. शरीरावरती जरूर हाताळला होता. षटक क्रमांक इथून मात्र आपण पाहायला गेला तर दुसरा समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. सर जेव्हा इथून टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, मी विनंती करेन, कारण आपल्याला भरपूर सामने उरकायचे आहेत आणि फायनलचा सामना आम्हाला 3 षटकांचा खेळवायचा असं आयोजकांचं इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण कराल. चला गोलंदाज ओव्हर झाले. 14 धावा आणि सर बॉल सांगायचे आहेत का? ओके. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन स्कोरबोर्ड इथे मात्र येईल आणि अंतिम षटकाला सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळते आणि 6 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती जर का षटकार आला तर मात्र मॅच बनू शकतो इथे टीम एळापूरकडे. जर का विकेट आली तर मॅच बनू शकते बोरगेवाडीकडे. बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. लाईन आणि लेन चांगली होती. डॉट बॉल आलाय. आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 16 धावा. खूप छान इथे मात्र आपण पाहायला गेलं तर क्रिकेट दोन्ही टीमकडनं खेळले गेले, परंतु हा आता अंतिम क्षणामध्ये इथे मात्र खेळ आलेला आहे आणि अंतिम क्षणामध्ये आतापर्यंत 2 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले. गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देताना पाहायला मिळतात. गोलंदाज आपल्या नावाचा ठसा उमटवताना पाहायला मिळतात. या येणाऱ्या 2 बॉलवरती आता उर्वरित 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 16 धावांची गरज नाही आहे. लगातारचे 3 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर मात्र इथून पाहायला गेलं तर कॉटन बोल्ट बॅटला ब्रश झालाय. यष्टीरक्षक तेवढे चतुर चाणाक्ष. आता 3 बॉलमध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 16 धावा
आता इथे थोडेसे कठीण. सूरज बाद झाले, ज्यांच्याकडे अपेक्षा होती. सूरज मोठे फटके खेळण्यामध्ये ओळखले जात आहेत, परंतु तेच फलंदाज आता बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. विजय रेटरे, विजय रेटरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी क्रिकेटवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि आज खेळताना त्यांना आपण पाहतोय. दोन बॉल्स लगातारचे 4 डॉट बॉल, काय गोलंदाजी केली आहे. आणि पाहायला गेलं तर या बॉलवरती एक धाव किंवा त्यापेक्षा जास्त येतील का, नाही. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती हा चौकार जरूर आलाय.